नक्कीच. भरत, जर का कोणत्याही आमदार किंवा खासदारांनी जर का उठून असा वेगळा गट स्थापन केला तर या संदर्भातले अधिक अपडेट्स आपण भरत तुमच्याकडनं वेळोवेळी घेतच राहू. तर आपण बघतोय शिवसेना आणि पक्ष चिन्हाबाबत आता सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा एकदा सुनावणी सुरू झालेली आहे. अनुसूचित 10 आणि राहुल नार्वेकर यांनी जो निर्णय दिला त्याच्या संदर्भात कपिल सिब्बल हे ठाकरे गटाकडनं मागच्या जवळपास 8 सुनावण्यांमध्ये युक्तिवाद करत आहेत. अजून सुद्धा शिंदे गटाचा युक्तिवाद हा सुरू झालेला नाहीये. मात्र एकंदरीतच कपिल सिब्बल यांचा रोख हा निवडणूक आयोगानं घेतलेल्या भूमिकेवर आहे. राहुल नार्वेकर जे विधानसभेचे अध्यक्ष आहेत त्यांनी जो 2 वर्षापूर्वी अपात्रतेचा जो निर्णय दिला त्याच्यावर सुद्धा आक्षेप घेत कपिल सिब्बल सध्या न्यायालयामध्ये युक्तिवाद करतायत. तर कपिल सिब्बल यांनी वारंवार घटनेच्या 10व्या अनुसूचीचा संदर्भ दिलेला आहे. तसंच जर का कोणीही आमदार उठून जर का स्वतंत्र वेगळा गट स्थापन करणार असतील तर ते लोकशाहीला घातक आहे असं कपिल सिब्बल म्हणाले. भरत, आमच्यासोबत परत तुम्ही जोडले गेलेले आहात. सध्या सुनावणीमध्ये काय युक्तिवाद करतायत हे पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना सांगूया. तुम्ही काही वेळापूर्वी अनुसूची 10चा उल्लेख केला होता. याला जोडूनच कपिल सिब्बल अत्यंत टोकदारपणे युक्तिवाद करतायत असं तुम्ही सांगत होता. नक्कीच सायली, खरं तर ज्या पद्धतीने मी सुरुवातीलाच सांगितलं, कपिल सिब्बल जोरदार आणि धारदार असा युक्तिवाद करतायत. त्यामध्ये पहिला महत्त्वाचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला आहे की उद्या उठून सुटून कोणीही एखादा आमदार बाहेर पडेल, तो पक्ष नेतृत्वाला आव्हान देईल आणि त्यानंतर तो जे काही नेतृत्व आहे नेतृत्वाला आव्हान देताना तो स्वतःचा व्हीप असल्याचं सांगेल आणि त्यानुसार असं पक्षाच्या घटनेमध्येही असं करता येत नाही. नंबर 1 आणि नंबर 2 दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो अत्यंत महत्त्वाचा या ठिकाणी जे काही संपूर्ण केस ही उलगडून सांगणार आहे की अशा पद्धतीने कुठलीही तरतूद भारतीय संविधानामध्ये घटनेमध्ये नाही, हे सगळंच बेकायदेशीर आहे असा युक्तिवाद सध्या कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात आलेला आहे. पुढे त्यांनी असंही म्हटलंय की सुभाष देसाई प्रकरणातील सुप्रीम कोर्टाच्या निकालात त्यांनी काय म्हटलं त्याचं सविस्तर ते विवेचन या ठिकाणी करताना पाहायला मिळतात. पक्षांतराचं पाप सुरुवातीलाच मोडून काढणं म्हणजे निप इन द बड हाच 10व्या सूचीचा मुख्य उद्देश आहे, हे 5 सदस्यीय घटनापीठानं त्यावेळेस म्हटलं होतं आणि तोच संदर्भ आता कपिल सिब्बल यांच्याकडून दिला जातोय. दुसरा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी या ठिकाणी मांडलाय, जर या गोष्टीला मान्यता दिली तर त्या पक्षांतराची ही समस्या आणखी वाढेल. म्हणजे आज शिवसेनेच्या बाबतीत हे सगळं प्रकरण घडलेलं आहे, उद्या अशाच पद्धतीने वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये सुद्धा पक्षांतर होतील, सरकारं पाडली जातील, नवी सरकारं स्थापन केली जातील, लोकांच्या मताचा अनादर केला जाईल. अशा पद्धतीने हा सगळा जो युक्तिवाद आहे तो कपिल सिब्बल यांच्याकडून सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय.